नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन आलेलो मित्रांनो. अतिशय छोटासा व्हिडिओ असणार आहे, परंतु अतिशय महत्त्वाची माहिती देऊन जाणारा व्हिडिओ असणार आहे. का ज्या प्रश्नांनी सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेले प्रत्येक विद्यार्थ्याला तो प्रश्न या ठिकाणी पडत आहे, अशा प्रश्नाकडे आता आपण जाणार आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा असा क्वेश्चन आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं, कारण का इथून पुढे पोलीस भरती प्रक्रिया संपेपर्यंत तुमच्या अंगावरती खाकीवरती येईपर्यंत हरदे सर तुमच्या सोबत असतात नेहमीच. इथून पुढे राहणार आहे, त्यासाठी चॅनलला सर्वांनी पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज या ठिकाणी माझ्याकडून मिळत जाते. पोलीस भरती 2022-23 अपडेट मित्रांनो. मैदानी चाचणी कधी होणार या संदर्भात सगळेजण प्रश्न विचारतात रोज मित्रांनो. मी त्यावेळेस पण बोललो होतो, 20 मेला जरी आपली आचारसंहिता संपत असली, 20 मेला जरी महाराष्ट्रातल्या निवडणुका संपत असल्या, तरी लक्षात ठेवा का 20 मेला नंतर लगेच बाळांनो का निकाल नाही. 4 जूनला निकाल आहे. 4 जून पर्यंत जरी इलेक्शन झालं म्हणजे जबाबदारी संपत नाही प्रशासनाची, निकाल लागत नाही तोपर्यंत प्रशासनाला जबाबदारीने त्या ठिकाणी राहावं लागतं. पोलीस बंदोबस्त सुद्धा ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त पण त्या ठिकाणी द्यावा लागतो. त्याच्यामुळे मनुष्यबळ संख्या असणं, अधिकारी वर्ग असतील, प्रशासन इतर प्रशासकीय लोक असतील, सर्वांना एकदम अलर्ट राहावं लागतं उलट निवडणुका झाल्यानंतर. त्याच्यामुळे त्यामध्ये आपला पोलीस बांधव जो आहे तो बंदोबस्तात असणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही जास्त प्रमाणामध्ये काय मुलं काय त्या ठिकाणी पोलीस काय रिक्त किंवा मोकळे नसणार आहे. त्याच्यामुळं मैदानी चाचणी ही आता जवळजवळ आचारसंहितेनंतर जर असं स्पष्ट होते, 4 जूनच्या पुढेच जाण्याची शक्यता या ठिकाणी मैदानी चाचणीची मला वाटत आहे. भरपूर फॉर्म आलेले मित्रांनो, डबल फॉर्म पण भरपूर विद्यार्थ्यांनी भरले, ते कसे काय वगैरे ते मी सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर बाकी कोणत्या पदासाठी किती फॉर्म आले, कोणत्या पदासाठी किती रेशो आहे, कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आहे, सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार अतिशय छोट्याशा व्हिडिओमध्ये छोटीशी माहिती. तत्पूर्वी मित्रांनो एक काम करूया, जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी माझ्याकडे जोडले गेलेले त्या नवीन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची एक खास ऑफर. फक्त उद्याच्या दिवस म्हणजे तुम्ही आजही प्रवेश घेऊ शकता. हरदेस सर संचलित हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित भव्य जम्बो टेस्ट सिरीज हवी असेल पोस्टर घ्या मग टेस्ट, ते पण एकदम बेस्ट आहे मित्रांनो. 50 पेपर पीडीएफ स्पष्ट करण्यासह महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. आणि या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विशेष सवलत देतोय मित्रांनो आपण उद्याच्यासाठी खास. मित्रांनो आता मिळवा रोज सर्वात दर्जेदार आणि अभ्यासपूर्वक पीडीएफ स्वरूपात. विद्यार्थी मित्रांनो जी 200 रुपयाची टेस्ट सिरीज तुम्हाला रोज घ्यावा लागते, तिला उद्या 200 रुपये द्यायचे नाही, फक्त 140 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. 50 पेपर क्वेश्चन पेपरचे आणि 50 पीडीएफ स्पष्टीकरणाच्या अशा तब्बल 100 पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे. आणि त्या 100 पीडीएफ फक्त 140 रुपयात 1.4 ला एक पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी पडणार आहे मित्रांनो. म्हणजे विचार करा किती स्वस्तात मस्त आणि एकदम बेस्ट 100च्या 100 प्रश्नांचं स्पष्टीकरण असणार आहे. त्यामुळे जास्त उशीर न करता ह्या संधीचा लाभ घ्या, ह्या ऑफरचा लाभ घ्या, कारण उद्या संध्याकाळ नंतर तुम्हाला परत परवा दिवस प्रवेश घ्यायचं म्हटलं 200 रुपये फी पे करावं लागणार आहे. त्याच्यामुळे उद्याच्या उद्या सर्वांनी प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी माझा मोबाईल नंबर 9766853675. त्याच्यावरती मला संपर्क करा आणि विद्यार्थी मित्रांनो नक्की टेस्ट सिरीजचा लाभ घ्या. अतिशय महत्वपूर्ण 50 क्वेश्चन पेपरच्या पीडीएफ आणि 50 त्याच क्वेश्चन पेपरच्या स्पष्टीकरणाच्या पीडीएफ अशा 100 पीडीएफ भेटणार, म्हणजे 50 पेपर असणार आहे पीडीएफ स्पष्टीकरणांसह. तुमच्यासाठी खास घेऊन आलो होतो मित्रांनो आपण, त्यासाठी तुम्ही पाहिजे. आता मित्रांनो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे पाहिजे बातमी आपल्याला, ती बातमीकडे आता आपण या ठिकाणी जात आहोत. 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज. मित्रांनो मागच्या वेळेस 18,000 जागांसाठी 18 लाख अर्ज झाले, त्याच्यात 50% लोकांचे डबल फॉर्म होते, जास्त पण कमी नाही. म्हणजे विचार करा यावेळेस सुद्धा डबल फॉर्म आहे. जर डबल फॉर्म नसते तर कदाचित अर्ज आले असते 12 लाख 12, 13, 14 लाखाच्या आसपास अर्ज आले असते. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्या संदर्भात मी पुढे बोलतोच. तत्पूर्वी अतिशय महत्वाची माहिती आजच्या सकाळ पेपरला मित्रांनो. राज्यभरात पोलीस खात्यात 17,471 जागांची भरती होत आहे. त्यासाठी राज्यातील 17,76,000 बेरोजगार तरुणांनी अर्ज केले. त्यात अभियांत्रिकी असतील, तरुणी असतील, बीएड असेल, डीटीएड असेल, एमए, एमकॉम, एमएससी, बीएससी, बीकॉम, बीएससी सगळे काही पदवीधर, पदव्युत्तर पदवी सर्व लोकांनी भरलेले. त्याच्यावरून आपली बेरोजगारीची वस्तुस्थिती स्पष्ट होते. राज्यातील बेरोजगारीचं दर्शन यापूर्वी सुद्धा आपल्याला घडलेले. तलाठी भरती असेल, त्याचबरोबर वनरक्षक भरती असेल, त्याबरोबर इतर भरतीला जिल्हा परिषदेला सुद्धा किती विद्यार्थ्यांचे फॉर्म आले होते हे आपण पाहिलेलं आहे. आता पोलीस बॅट्समन या पद भरती आहे मित्रांनो. यावेळी पोलीस बॅट्समन एका जागेसाठी तब्बल 780 उमेदवार रिंगणात आहे. लक्षात ठेवा. तुरुंग शिपाई म्हणजे कारागृह शिपाईला एका जागेसाठी कारागृह शिपायाला एका जागेसाठी बाळांनो जवळ या ठिकाणी 117 उमेदवार कारागृह शिपाईला या ठिकाणी एका जागेसाठी 206 लोक आहेत.
आणि चालकसाठी मित्रांनो 117 उमेदवार आहे आणि एकूण जर सगळ्या जागेंचा रेशो जर केला तर 102 उमेदवारांची परीक्षा आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी परीक्षा म्हणजे परीक्षाच आहे, लक्षात ठेवा। मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार जे होतील त्या मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांनाच एकाच 10 मध्ये लेखी परीक्षेसाठी बोलावलं जाईल। मात्र लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 4 जून नंतरच मैदानी चाचणीला सुरुवात होईल। उन्हाची तीव्रता सुद्धा मोठ्या प्रमाणात, आताच मी गाडीवरती 2-4-5 किलोमीटरवरून जाऊन आलो असेल, इतकं भयानून आहे ना बाबा, लय भयानून, पार खालून तर पार डोक्यापर्यंत पार पूर्ण गरम अंग होऊन जातं किंवा एवढी उष्ण वाफा लागतात गरम, एवढं ऊन आहे। त्याच्यामुळे एवढ्या उन्हाळ्यामध्ये शक्य नाही। दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होऊ शकते, पण विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा या कामकाजामुळे परीक्षेला अडचण येणार नाही या दृष्टीने गृह विभागाचं नियोजन सुरू आहे। लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका व आचारसंहिता, यावेळी बहुसंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी हे बंदोबस्त असणार आहे। पोलिसांचं हे पूर्ण वर्ष बंदोबस्तातच जातात, जवळजवळ इलेक्शन दोन्ही जर एकाच वर्षी निवडणुका येतातच शक्यतो। कर्मचारी बंदोबस्त असतात, त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येऊ शकते। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वीच गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे, अशी सद्यस्थिती आहे। पद आणि उमेदवारांचे जर विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी दिसते मित्रांनो कशा प्रकारात पद आणि उमेदवार या ठिकाणी। पोलीस शिपायासाठी मित्रांनो 9,595 म्हणजे 9,500 जागेसाठी 8,22,000 सगळ्यात जास्त लोक या ठिकाणी आलेत। 1686 जागा चालकचे 2 लाख फॉर्म चालकला आले, 1,98,000 म्हणजे 2 लाख चान्स आलेले आहेत। याच्यात सगळ्यात जास्त फॉर्म, निम्मे फॉर्म ते एकट्या मुंबईमध्ये गेलेले असतात चालकचे। बँड्समनचे अख्खे रिक्त पदे 41 दाखवले, 32,000 फॉर्म आहेत। ऍक्च्युली 41 नाहीत ते रिक्त पदे, बरेच रिक्त पद आहेत, ते जवळ 100च्या घरामध्ये ते रिक्त पद आहेत ऍक्च्युली। तसा जर विचार केला तर जाहिरातींचा विचार केला तर 9 ठिकाण 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये बँड्समनची जागा आहे आणि 32,000 फॉर्म म्हणजे नॉट अ जाक लक्षात ठेवा। SRPF चे 4,349 साठी 3.5 लाख आहे आणि तुरुंग शिपायाला 1,800 जागांसाठी 3,72,000 का आले? त्याचं कारण की 4च ठिकाणी तुरुंग आहे, 4च ठिकाणी ते फॉर्म आहे, म्हणजे सगळ्यांचे फॉर्म तिथे आलेले, त्याच्यामुळे तुरुंगाला सगळ्यात जास्त फॉर्मची संख्या। तुरुंगाला रेशो जर काढला तर तुरुंगाचा 206, एका जागेसाठी 206 लोक त्या ठिकाणी तुरुंगाच्या भरती प्रक्रियेमध्ये आहेत। लक्षामध्ये आता प्रश्न असा, पाठीमागच्या वेळेस आपली लेखी झाली होती, मात्र लेखी झाल्यानंतर आपलं अजून एक महत्वाचं म्हणजे का पोलीस भरतीची लेखी एकाच दिवशी झाली आणि मुंबईची वेगळी झाली। यावर्षी मात्र तसं नाही, यावर्षी त्यांनी सांगितलं का सर्वांची सोबत होईल। मात्र पोलीस भरती प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणतः 2.5 ते 3 महिने लागू शकतात। उमेदवारांना लक्षात घ्या, उमेदवारांना मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एका वेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एका वेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे। मागील भरतीवेळी मुंबईची भरती स्वतंत्र झाली होती, यंदा तशा प्रकारेच घ्यायची का संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकाच वेळी घ्यायची हे सगळं काही आचारसंहितेनंतर ठरलं, असं गृह विभागातील सूत्रांनी सकाळच्या बोलताना सांगितलेलं आहे। म्हणजे यावर्षी सुद्धा मुंबईची जी भरती आहे आपली मुंबईची, ती मुंबईची भरती यावेळी सुद्धा कदाचित जर मॅनेजमेंट प्रशासकीय कारणामुळे जर दुसऱ्या दिवशी घ्यायची वेळ तर ते घेऊ शकतात। लक्षामध्ये काळजी करायचं कारण नाही, ओके। कारण का तसं पण तुम्हाला 2-3 पेपर यावेळेस द्यायला संधी आहे लक्षामध्ये, त्याच्यामुळे एवढी विद्यार्थ्यांची संख्या। त्याच्यामुळे बाळांनो मी तुम्हाला एक माझं कंटिन्यू सांगणं आहे का राजा हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना कोणाच्या आद्यात मध्यात बसू नका। आपला 17,000 जागेसाठी 17 लाख अर्ज आहे, आपला अभ्यास करत राहा। मी किती वेळा तुम्हाला सांगितले का बाळांनो तुम्ही तुमचा अभ्यास करा, अभ्यासावरती लक्ष द्या रे बाळांनो, अभ्यासावरती लक्ष द्या। काय होतं कुठून तरी एखादं काय ते व्हिडिओ इंस्टा काही पाहू नका, कोणाला काही जास्त काही माहित नसतं, कुठून तरी येणार सांगून काय नाही। मी आहे ना तुम्हाला अपडेट द्यायला, सगळं अपडेट देतो ना, अधिकृत अशा प्रॉपरली अपडेट देतो ना मी तुम्हाला। काही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करून द्या ना, कशाला लोड घेता। लायब्ररीत बसल्या जागेवरती, रूम मध्ये बसल्या जागेवरती, घरात बसल्या जागेवरती, शेतात बसल्या जागेवरती हार्दे सरांची लगेच नोटिफिकेशन चॅनलची माहिती तुम्ही पाहू शकता। कशासाठी तुम्ही हे करून राहिले, तुम्ही ग्राउंड एवढं उन्हातानाचं ग्राउंड करता, एवढं घाम घालताय कशासाठी घालताय, एवढा अभ्यास करताय कशासाठी करताय? त्यासाठी मित्रांनो सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने नियोजन करा, कधी भरती होईल कधी ग्राउंड होईल। आणि इतकं प्रोज सर 20 मे नंतर खरंच ग्राउंड होईल का? नाही होत 20 मे नंतर लगेच ग्राउंड, मग 20 मे नंतर मग 21 ला लगेच ग्राउंड होईल का? त्याच्यानंतर प्रक्रिया चालू होईल, दमादमाने प्रक्रिया चालू, काय करायचं, कसं नियोजन करायचं, किती मुलं बोलवायचे, आणि मग ते दमादमाने ते जून मध्ये जाईल ते ग्राउंड। लक्षामध्ये 4 जून पर्यंत तर काही होणार नाही, सगळं काही 4 जून नंतरच त्या ठिकाणी होणार आहे। 4 जून नंतर दिवाळीतली की परीक्षा सांगितली म्हणजे 2024 हे पूर्णपणे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये जाणार आहे। त्यामुळे अजूनही विद्यार्थ्यांना ग्राउंड कमी आहे, त्यांना पण संधी ग्राउंड करायला, लेखी कमी आहे त्यांना पण लेखीला संधी असणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा पूर्णपणे प्रॉपरली चांगल्या पद्धतीने लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी देतच जाईन, परंतु तुम्ही पण तुमच्या पद्धतीने अभ्यास करत चला। मित्रांनो ही छोटीशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट तुम्हाला आज मला या ठिकाणी द्यावा वाटली होती म्हणून मी तुम्हाला दिली। कारण का तुम्ही आणि त्याच्यामुळे आता तुम्ही कोणाला विचारू नका कधी फॉर्म सुटतील आणि कधी फॉर्म येईल आणि काय, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करा मित्रांनो, मस्तपैकी टेस्ट सिरीज लावून टाका।
उद्या 140 रुपयामध्ये टेस्ट सिरीज भेटेल तुम्हाला. उद्या मी आता याच्यानं आजपासून रात्रीपासून जरी घेतले तरी चालेल, 140 रुपये टाकायचे. ह्या नंबरवरती फोन पे गुगल पे करायचं, स्क्रीनशॉट नाव जिल्हा तुमचा ऑटोमॅटिकली ऍडमिशन होऊन जाईल. फोन करायची गरज नाही, मेसेज करायची गरज नाही, काय नाही. डायरेक्टली तुम्हाला उद्यापासून PDF येऊन जातील आणि इथून पाठीमागचे जे काही 9 पेपर झाले असतील 8-9 ते पण भेटतील आणि इथून पुढचे पण रेग्युलर तुम्हाला पेपर 140 रुपयात 100 PDF म्हणजे 50 पेपर आणि 50 पेपरचं 50 स्पष्टीकरण हे सगळं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भेटेल. त्याचबरोबर बाळांनो पुस्तकाच्या बाबतीत पण विचारणा करतात मुलं, तर पुस्तकासाठी सांगतो मित्रांनो 666 प्लस जम्बो साधं बुक नाही बाळांनो, हे स्मार्ट बुक आहे. पुस्तक नव्हे तर गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशो मार्ग आहे बाळांनो. हे बघा कंटिन्यू सारखे कॉल आहेत, कंटिन्यू कॉल करत राहतात मित्र, टोटल कंटिन्यू मित्र कॉल करत राहतात. हा कोण आहे? YT गाणा भाई. ठीक आहे चला, 666 प्लस जम्बो 2004 ते 2008 भाग 1 मध्ये मित्रांनो फुल्ली अपडेटेड एडिशन नवीन सुधारित आवृत्ती मित्रांनो 17वी. खूप ज्यांना क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचे ऑफलाईन पद्धतीने क्वेश्चन पेपर, त्यांच्यासाठी हे पुस्तकं फार छान आहे मित्रांनो. दरवर्षीच्या काही क्वेश्चन पेपर दिलेले आहेत, नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय केलं त्यांनी दिलेले आहेत, कव्हर करून दिलेले आहे. QR कोड आहे, स्मार्ट QR कोड फक्त स्कॅन करायचा ऍप्लिकेशन मध्ये आणि लगेच लेक्चर पण तुम्ही त्या ठिकाणी त्या पुस्तकातलं पाहू शकता. अतिशय छान सुंदर असे पुस्तक आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीचा ग्रंथ म्हटलं तरी हरकत नाही, असं असणार आपलं 45,000 प्लस जम्बो पोलीस भरती, मेगा पोलीस भरती, घटक वर्ग सखोल विश्लेषण असणार स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन असणार. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024, लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रिकांचा विषय नाही, सूक्ष्म घटक नाही वगैरे स्मार्ट पुस्तक, साधं बुक नाही स्मार्ट बुक आहे. नक्की मित्रांनो खरेदी करायचा, नक्कीच तुम्हाला फायदा नक्कीच होईल. टेस्ट सिरीज पण लावू शकता, आपली काही विषय नाही. त्या चालते मित्रांनो. अशा पद्धतीने छोटीशी माहिती होती डबल फॉर्म संदर्भातली. काही काळजी का डबल फॉर्म संदर्भात राहिलं, डबल फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहे त्यांना नंतर वाटलं होतं की कॅन्सल करावा, ते कॅन्सल करायला गेले होते बरेच विद्यार्थी, परंतु साईट काही स्लो चालल्यामुळे त्यांना फॉर्म कॅन्सल करता आले नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डबल भरल्यानंतर परत कॅन्सल केले आणि काही डबल भरले आणि गपचूप भरून ठेवलेले आहेत. मात्र त्यांच्यावरती कारण की यावेळी सिंगल फॉर्म भरणारे 2 भरतीला गपचूप बसले. या भरतीला मला वाटत नाही का सिंगल फॉर्म भरणारे गप बसते म्हणून, इव्हन कोणताही शिक्षक गप बसते म्हणून, कारण का धडधडीत सांगितलं तरी तुम्ही डबल फॉर्म भरताय आणि मग सिंगल फॉर्म भरणारे विद्यार्थी हा अन्याय होतो. अलग लक्षामध्ये तो प्रामाणिकपणे एक फॉर्म भरतो आणि त्याचं सिलेक्शन होत नाही, डबल फॉर्म वाल्याचं सिलेक्शन होऊन जातं. त्याच्यामुळे सर्वांनी शक्यतो काळजी घ्या. डबल फॉर्म भरण्यासंदर्भात सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना प्रॉपरली आणि व्यवस्थितरित्या माहिती मी समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. पुढील महत्त्वाची माहिती, नवीन माहिती मी परत तुम्हाला घेऊन येईन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.